काळ्यांना मिळाले, अशा अनेकांना ह्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले. त्याच्यातनं एक चांगलं काम केलेल्या शाबासकीची थाप पाठीवर पडल्यानंतर एक त्यालाही एक हुरूप येतो, त्यालाही एक समाधान वाटतं. आणि त्याच्यातनं आम्ही आज हे पुरस्काराची किंमत पण इंडिव्हिज्युअल पुरस्कार 10,000चे होते ते 1,00,000 केले. ते बहुतेक MD, चीफ केमिस्ट, चीफ इंजिनियर, आपल्या डिस्टलरी इन्चार्ज ह्या लोकांनाच आपण देतो. तुमचं फायनान्शियली जे चीफ अकाउंटंट जे चांगलं काम करतात त्यांना. आणि अशा पद्धतीने त्या पुरस्काराचं वाटप झालेलं आहे. इतर काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी माझं सुतोवाच भाषणामध्ये केलेलं आहे. मी मीटिंग पण त्यांची घेणार आहे आणि त्या मीटिंगमधनं जेवढे काही प्रश्न मार्गी लावता येतील महायुतीच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं ते लावण्याचा प्रयत्न करणार. साखर निर्यातीचा कोटा 10 लाख मेट्रिक टन आलाय. त्याच्यातला 4.25 लाख मेट्रिक टन आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा आहे. आणि सध्या रेट 3800 रुपये आहे एक्स फॅक्टरी. परंतु थोडंसं थांबलं तर अजून दर वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यावर कुणी काही घाई करू नये असं आव्हान मी केलं आहे. कारण पुढं 3 आठवड्यांनी रमजान आहे. जगामध्ये सगळीकडे तो साजरा केला जातो आणि तेव्हा मोठ्या प्रमाणावर साखरेची डिमांड जगभर त्या ठिकाणी वाढते आणि त्याच्यामुळे तेव्हाही दर वाढतील. आणि साधारण आमच्या ह्या क्षेत्रातल्या ज्यांचा ह्याचा गाढा अभ्यास आहे, जे फेडरेशनमध्ये काम करतात किंवा ह्या क्षेत्रात काम करतात, त्यांचं असं मत आहे की एप्रिल, मे, जून या काळामध्ये साखरेचे दर चांगले त्या ठिकाणी राहतील. आम्ही आता उद्या साहेबांच्या बरोबर पण आमचा कार्यक्रम आहे, तिथं पण आम्ही विनंती करणार आहे की ज्यूस टू इथेनॉल आणि बी हेवी टू इथेनॉल हे जे दर त्या बाबतीमध्ये वाढून द्या. MSP पण वाढवली पाहिजे, कारण 4-5 वर्ष झाली MSP 3100च आहे आणि FRP मात्र वाढत गेलेली आहे. त्याच्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांना भाव उद्याच्याला वाढून द्यायचं म्हटलं तर साखर पण त्या दरामध्ये गेली तरच भाव वाढून देता येतो. म्हणून साखर असेल, आमची वीज असेल आणि आमचं इथेनॉल असेल, ह्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलं आहे. चांगली व्हरायटी ही लावली गेली पाहिजे, त्याच्याबद्दल पण सुतोवाच. आणि दरवर्षी 33% तरी त्या भागात बेणं बदललं गेलं पाहिजे. एकदा नवीन बेणं आलं की ते 3 वर्ष टिकतं. असं जर बदल केला तर टनेज पण वाढेल, रिकव्हरी पण वाढेल, साखरेचं उत्पादन पण वाढेल आणि मेन उद्दिष्ट टार्गेट शेतकऱ्यांना जो जास्तीचा भाव मिळाला पाहिजे ते पण साधता येईल. पार्टी बदलली, पार्टी बदललीवर काय नावाची पार्टी बदलली, साहेबांच्या शेजारी होती ती. कोण? तुमची साहेबांच्या शेजारी नावाची पार्टी होती. काय होतं तसं काही नाही. त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो, म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यामधलं हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले, त्यांना रिस्पेक्ट दिली. 2 वर्ष आला नाहीत वार्षिक. मी कामात होतो. माझे जास्त आमदार कसे निवडून येतील त्याचा 2 वर्ष विचार करत होतो. बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आहे, घुसखोरी आहे. पुण्यात पण काही बांगलादेशी तो प्रश्न आपल्या देशात, बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं. ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता. आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो. रिकव्हरीचा अजिबात विचार नाही. विक्रोळीमध्ये दादा सूर्यानगर आहे, त्या ठिकाणी एकच भिंत जी आहे ती 10 वेळा बांधण्याचं दाखवलंय. 2014 ते कोणी दाखवलं?
माडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे. तुम्ही माहिती दिली, मला त्याची माहिती नाही. मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय. गेल्यानंतर म्हाडाच्या संबंधितांना, वलसा नायर आणि जे कोणी असेल त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत, ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. आणि बाकीचे आपले VSI मधले जे काही प्रश्न आहेत, VSIच्या घेतलेल्या जमिनीत उचल पाणी परवाना, कुठं लेवलिंग, कुठं काय. कारण मी मध्ये लोणारवाडीला पण भेट दिलेली होती, नायगावला पण भेट दिलेली होती. त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी चेअरमन साहेबांना, व्हाईस चेअरमन साहेबांना, संचालक बोर्डाला केला. बैठकीचं काय एकत्र येण्याचं एकत्र कृषी विभागाचं 7 लाख शेतकऱ्यांचं ठिबक अनुदान थकीत आहे. 22 लाख शेतकऱ्यांचं कृषी यांत्रिकी. कालच मी कृषीचा आढावा घेतलाय. त्याच्यात काही गोष्टी 1 रुपयामध्ये पीक विमा आणि इतर गोष्टी आम्ही कुठलंही राज्य सरकार चांगल्या भावनेने योजना देण्याचा प्रयत्न करतो. कारण काही प्रवृत्ती अशी विकृत असते की त्याच्यातनं गैरफायदा कसा घेता येईल ते थोडंसं ह्याच्या बाबतीमध्ये झालंय. जे काही पेपर्स पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता काही बाबतीमध्ये कशी आपल्याला आणता येईल, त्याच्यामधले असे जे काही त्रुटी आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येईल याबद्दल आम्ही सगळेजण लक्ष घातलंय. देवेंद्रजी आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी पण बोलून त्याबद्दलचे अंतिम निर्णय घेतले. 2 ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा विषय सॉर्ट आउट होतोय काय? रायगड आणि नाशिक. मुख्यमंत्री आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढतील याबद्दल मला खात्री. बीडचे एक मुंडेंच्या हत्येचे प्रकरण आहे, ते काल धसांनी सुरू केले. जे कुठल्या कुणाच्याही हत्या असतील, जर त्याचे काही पुरावे दिले आणि तक्रार दिलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कायद्याने, नियमाने, घटनेने, संविधानाने जी शिक्षा करणं कडकमधली कडक. म्हणजे त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संबंधितांना फासावरच लटकवलं पाहिजे. त्याकरता 3 जणांना काम एजन्सीला दिलेलं आहे, CID, SIT आणि आपलं न्यायव्यवस्था, न्यायाधीश. हार्वेस्टर 150 शेतकऱ्यांची तक्रार आहे वाल्मिक कराडांच्या विरोधात. त्यांनी पैसे त्याबद्दलची चौकशी केली जाईल. कुणाच्याही बद्दल तक्रार, उद्या माझ्याबद्दल पण तक्रार आली तर चौकशी केली जाईल. यावेळेस अजित पवार हे पुण्यातून बोलत होते. मी कधी शरद पवार यांच्यासोबत बोलू शकतो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय व्यासपीठावरती जी काही घटना घडली त्या संदर्भात आता अजित पवार यांनी माहिती दिली आहे. लाडकी बहिणीबाबत अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य सुद्धा केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण पाहतोय लाडकी बहीण योजना या संदर्भात देखील त्यांनी यावेळेस काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. याशिवाय पुण्यातून आता एक धक्कादायक बातमी आहे. कारण एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केलेली आहे आणि तिचा व्हिडिओ बनवलाय. सोशल मीडियावर देखील तो व्हिडिओ टाकलाय. शिवदास आणि ज्योती गीते हे खराडीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. शिवाजीनगर कोर्टात स्टेनो म्हणून शिवदास काम करत होता. मात्र एका परीक्षेत नापास झाल्यानं त्याला कामावरून कमी करण्यात आलं. अभ्यास करून परीक्षा द्या असं पत्नी त्याला वारंवार सांगायची. याच रागातून संतापलेल्या शिवदासने जवळच पडलेल्या कात्रीने पत्नीच्या गळ्यावर सपासप वार केले. तो एवढ्यावरच थांबलेला नाहीये तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओ सुद्धा त्यानं बनवलाय. आपल्या मुलासमोरच त्यानं निर्दयीपणे हत्या केली आहे आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय. पुण्यातून खरं तरी अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. क्रूरतेच्या सर्व सीमा खरं तर या घटनेने ओलांडल्या असल्याचं देखील आपण म्हणू शकतो. कात्रीने गळा चिरलाय, आपल्या पत्नीचाच गळा चिरला आणि त्यानंतर व्हिडिओ सुद्धा बनवलाय. आणि यानंतर पुढे घेऊयात बॅटमॅनचा वेगवान आढावा. पुण्यात गुळलेन मॅरेया सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत. या जीवाणूचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होत असल्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात आलेली आहे. अशुद्ध पाणी आणि दूषित अन्न टाळण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
पुण्यामध्ये दुर्मिळ असलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारानं थैमान घातलेलं आहे. पुण्यात रुग्णांची संख्या ही आता 22 वरून थेट 59 गेली आहे. 2 दिवसांमध्ये ही संख्या दुपटीने वाढली आहे. 38 पुरुष तर 21 महिलांना गुइलेन बॅरे या सिंड्रोमची लागण झाली आहे. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. पुणे महापालिका अलर्ट झाली आहे. ठाण्याच्या कोपरीमध्ये देखील बर्ड फ्लूने शिरकाव केलाय. कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. रायगडच्या चिरनेर गावात बर्ड फ्लूचं थैमान बघायला मिळतंय. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 1237 कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. 177 अंडी आणि 270 किलोग्राम खाद्य नष्ट करण्यात आलं. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना देखील याची लागण झाली आहे. मुंबईमध्ये आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे. प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोलवरती चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य आहे का, ही विचारणा मुंबई हायकोर्टानं केली आहे. कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावरती पॅसेंजर लूपलाईन 3 कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे. कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. टोरेस घोटाळा प्रकरणी ईडी ॲक्शन मोडमध्ये आहे. ईडीने मुंबई, नवी मुंबईसह इतर 10 ठिकाणी छापेमारी केलेली आहे. तर टोरेस घोटाळ्यामध्ये 2000हून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे. घणसोलीमधल्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली. सुरुवातीला 2 ते 3 मुलांमध्ये हा वाद झाला. मात्र या वादामध्ये पालकांनी उडी घेतली, त्यामुळे वाद अधिकच चिघळला. त्याचं हाणामारीमध्ये रूपांतर झालं. पोलिसात या प्रकरणाचा एकमेकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. संबंधितांना नोटीस देऊन पोलीस अधिकचा तपास करतायत. मुंबई गुन्हे शाखेने गँगस्टर डी.के. रावला अटक केली आहे. खंडणी आणि फसवणुकी प्रकरणी डी.के. रावसह त्याच्या साथीदारांनाही अटक झाली आहे. डी.के. राव अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक आहे. त्याला आज कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल. अपघाताचा बनाव करत प्रेयसीने आपल्या काही मित्रांच्या मदतीने प्रियकराची हत्या केली असल्याचं बघायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या घरकुल परिसरातली ही घटना आहे. तर दारू पिऊन सतत त्रास देत असल्यानं प्रेयसीनं हत्या केल्याची माहिती आहे. संभाजीनगर या ठिकाणी आता कायद्याचा धाक राहिलेला नाहीये का, हा सवाल निर्माण झालाय. शहरातील मुख्य रस्त्यावर हात सोडून बुलेटवरती स्टंट करणाऱ्याला वाहतूक पोलिसांनी केवळ नोटीस बजावून सोडून दिले. त्यामुळे शहरात कुठेही कसाही स्टंट करा आणि दंड भरून मोकळे व्हा असंच चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय, हा सवाल आता उपस्थित झालाय. कारण पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात येते आहे. रस्त्यावरती उभ्या 4 चाकी वाहनांची सायंकाळच्या सुमारास तोडफोड करण्यात आलेली आहे. कोयता गँगने ही तोडफोड केल्याचा संशय पोलिसांना आहे. पुण्यातून एहसान हाफिज शेख या बांगलादेशी घुसखोराला अटक झाली आहे. या बांगलादेशीकडे बनावट कागदपत्रांचा ढीग सापडलाय. 2004 पासून हा बांगलादेशी घुसखोर पुण्यात मुक्काम करत होता. या घुसखोराकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि शाळा सोडल्याचे दाखले अशी बनावट कागदपत्र जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये बनावट नोटा चलनात आणण्यासाठी त्या एटीएमच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरण्याचा प्रयत्न उघडकीस आला. नोटा भरणाऱ्या सराफासह 3 पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 86 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. लातूर पोलिसांनी खासगी क्लासेस परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केलंय. शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आलं. यात टवाळखोर रोड रोमियोंवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान यापुढे देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार, ही माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूरपासून काही अंतरावर असलेल्या कामठी जवळच्या एका शेतात 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय पक्षी मोरांच्या मृत्यूने वन विभाग अलर्ट झालाय. H1N1 या विषाणूमुळे सध्या अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होतोय. या संदर्भात शासनानं अलर्ट दिलाय. धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यातील वाघ पकडण्यासाठी आलेली ताडोबाची टीम परतली आहे. पुण्याच्या रेस्क्यू टीमने वाघाला पकडण्यासाठी दिवसरात्र मोहीम सुद्धा आखली असल्याचं बघायला मिळतंय. बिबट्या पकडण्यामध्ये एक्सपर्ट असलेल्या या टीमकडे तांत्रिक कौशल्य असल्यानं वाघ लवकर हाती लागेल असा विश्वास वन विभागाला आहे. प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहेत. सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमनंट कर्मचारी नव्हता. तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्यातील काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही होणार. सर, कधीपासून पुण्यात राहत होते? आधी काही वाद होता का त्यांचा? हा त्यांचा पती पत्नीमधील वाद आहे, परंतु याबाबत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा तक्रार प्राप्त नाही आहे. सॉरी, याच्याबाबतचा अधिक तपास केल्याशिवाय सध्याची आपण एक दृश्य पाहतोय राज ठाकरे यांची. खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आता राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी सुद्धा राज ठाकरे यांनी तयारी सुरू केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौरा करतायत आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय. नाशिकमध्ये राज ठाकरे दाखल झाले असल्याचं आपण पाहतो. एकंदरीत अगदी काही दिवसांमध्येच खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिकमध्ये पोहोचले. यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट वेगवान स्वरूपात. विनोदवीर कपिल शर्मा याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला देखील करण्यात आलाय. या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता असं असताना कपिल शर्माला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुटुंबासह जिवे मारलं जाईल असं धमकावलं. कपिल शर्मा यांच्यासह अभिनेता राजपाल यादव याशिवाय नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांना देखील जिवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. धमकी मिळताच राजपाल यादवने मुंबई पोलिसात तक्रार देखील दिली. ईमेलच्या माध्यमातून ही धमकी दिली गेल्याचं म्हटलं जातंय. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतायत. अमरावतीमध्ये महिला एसटी प्रवासी वाढलाय. अमरावती जिल्ह्यात वर्षभरात एसटीमधून 1,61,00,000 महिलांनी प्रवास केलाय, तर महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येने एसटीचं उत्पन्न वाढलंय. वर्धा जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये एक असलेल्या धाम प्रकल्पाच्या निर्मितीला मोठा कालावधी लोटला. या प्रकल्पाच्या वितरिका 40पेक्षा अधिक वर्षांच्या आहे. धाम प्रकल्पाच्या धरण याशिवाय वितरण व्यवस्थेच्या नोंदणी करण्यासाठी तब्बल 252 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळतोय. 5 ते 10 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे पाणवले. उत्पादन खर्च सोडा पण वाहतूक खर्च देखील निघत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चिखल झालाय. कोल्हापूरमधल्या खासगी रुग्णालयानं भुदरगड तालुक्यातील अतुल सुतार यांचा मृतदेह रोखून ठेवल्याचा प्रकार समोर आला. कोल्हापूरमधल्या विन्स हॉस्पिटलने सकाळी 8 वाजेपासून मृतदेह बिलाअभावी अडकवून धरलेला होता. यानंतर महापालिकेने रुग्णालयाला नोटीस दिली. पुण्यातील बिब्बेवाडी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली आहे. बिब्बेवाडीमध्ये बार कर्मचाऱ्यांकडून तरुणांना बेदम मारहाण झाली असा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आरोपींना अटक करत ज्या परिसरात मारहाण झाली त्या परिसरातूनच धिंड काढण्यात आलेली आहे. पेणमध्ये आता गावठी वालाच्या शेंगांची शेती बहरली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. शेतकऱ्यांकडून गावठी वालाच्या शेंगांची शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये गावठी वाल बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. एपीएमसी फळ बाजारात 865 क्विंटल मोसंबीची आवक झाली. त्यामुळे बाजारात मोसंबीला 25 ते 50 रुपये किलो भाव मिळतोय. आवक वाढली असली तरी ग्राहकांकडून मागणी असल्यानं भाव स्थिर राहतील ही शक्यता व्यापारी वर्तवत आहे. सांगलीमधल्या विटा आणि आटपाडीमध्ये घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या 3घांना अटक झाली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह चोरीचे 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातल्या पूर्व हवेली तालुक्यात विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे. याशिवाय या चोरट्यांच्या टोळीला शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद केली. यानंतर रोहित्र चोरणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू तस्करीवर कारवाई केली आहे. गोवा आणि मध्य प्रदेश येथील बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. बियर, विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक देखील असा 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आता जप्त करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा नदीपात्रात अवैध वाळू तस्करांवर कारवाई झाली आहे. वाळू उपसा करणाऱ्या 15 बोटी या आता नष्ट झाल्या आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील इसरू आणि सिनगाव जहागीर परिसरात ही संपूर्ण कारवाई करण्यात आली असल्याचं कळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. दावोसमधील गुंतवणुकीबाबत फडणवीस माहिती देतील. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांच्या उपस्थितीमध्ये मोठे गुंतवणूक करार झाल्या. याबाबतच संध्याकाळी 7 वाजता फडणवीस संवाद साधतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 99वी जयंती. या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करत आहेत. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस्थळावर सजावट देखील करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं. बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ राणेंनी भावनिक पोस्ट केली. साहेब आणि मासाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते, अशा आशयाची पोस्ट राणेंनी केलेली आहे. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. नाशिक या ठिकाणी 3 दिवस मुक्काम इथे असतील. या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना सूचना करणार आहेत. सैफवरील हल्ल्यावरून मंत्री नितेश राणेंनी संशय व्यक्त केला. रुग्णालयातून येताना सैफ टुणूक चालत होता. सैफवरती हल्ला झाल्यावर सगळे एकत्र आले, मात्र सुशांतच्या आत्महत्येवेळी कुणी का बोललं नाही? बारामतीवाल्या ताई कुठे आहेत, असा सवाल राणेंनी केला.